ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राजकीय क्षेत्रात काम करत असताना समाजसेवेची ओढ असणारे आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे एक हुन्नरी व्यक्तिमत्व आणि सत्यशोधक माळी समाज संस्थेचे पदाधिकारी भाजप नेते शंतनुभाऊ शिंदे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. यांच्या हस्ते केक कापून शंतनुभाऊ शिंदे यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले. 27 मे 2025 ला सायंकाळी 7 वाजेस गोदावरी हॉटेल, श्रद्धा लॉन्स, गाडगे महाराज पूल, पंचवटी, नाशिक येथे हा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला. बुके, शाल, श्रीफळ, केक असा सर्वच पारंपरिक पद्धतीनं शंतनुभाऊ यांच्या मातोश्री, पत्नी आणि परिवारातील सदस्यांनी औक्षण केले. तसेच सर्वच पारंपरिक पद्धतीनं फटाक्यांच्या आतिषबाजीत केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, उद्योग, शासकीय, बांधकाम अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे माजी आमदार बाळासाहेब सानप, भक्तिचरणदास महाराज, श्री कंठानंद स्वामी, मामासाहेब राजवाडे, विजू अण्णा राऊत, अर्चना थोरात, तेजश्री काठे, अनिल मंडलिक, शशी हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते. जो काम किया है, चाहे किसी के मंदिर में हो, चाहे कोई भी सामाजिक कार्यकर्ता, वहाँ पहुँच जाना ये बहुत बड़ी बात है. मैं हर एक प्रोग्राम में उसको कहीं ना कहीं देखता हूँ, चाहे बुलाए चाहे नहीं बुलाए, तो वो उसमें मान अभिमान नहीं रखता है, कहीं ना कहीं वहाँ पहुँच जाता है. अपने द्वारा जो भी उसके सत्कर्म, चाहे दान करना है चाहे पुण्य करना है, करता रहता है. आणि पंचवटी में चाहे तपोवन में ऐसे कोई मंदिर नहीं जहाँ शांतनु वहाँ नहीं जाता होगा. सभी संतों के प्रति उसे समभाव, सब प्रेम है. जो आने वाले समय पे जरूर भगवान उसकी इच्छा पूरा करे. आणि त्र्यंबकराज, कपालेश्वर भगवान आणि प्रभु राम जी, हनुमान जी, तो उनकी श्री चरण में प्रार्थना करूंगा जे स्वस्थ रहे, प्रसन्न रहे, दीर्घायु रहे. माझ्या खूप भरभरून शुभेच्छा आणि तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या हातून या भारत मातेची अखंड सेवा होत राहो. नररूपी नारायणाची, मानवरूपी माधवाची, जनतारूपी जनार्दनाची अखंड सेवा शंतनुजींच्या हातातून घडत राहो, हीच माझी प्रभुचरणी प्रार्थना. जो माणूस काम करतो त्याला सगळ्यांनी मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. आज शंतनुच्या वाढदिवसाला खूप सगळेच त्याचे प्रेमी आणि चाहते इथं आलेले. आपली सगळ्यांची साथ शंतनुला आहेच, भविष्यात मिळेल अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि शंतनुचे जे काही स्वप्न आहे ते नक्की सांगू का, नक्की भविष्यामध्ये आता शंतनु का वहिनी का आई एक काहीतरी नक्की होईल. शेवटी या चिठ्ठ्या असत्या. शंतनुभाऊ शिंदे हा हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यांना अर्ध्या रात्रीत बोलवा, शंतनुभाऊ त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि जे बी त्यांना काम त्यांच्यावर जे सोपवलं असतं ते संपूर्णपणे पूर्ण करतात. असा चांगला कार्यकर्ता आणि चांगल्या कार्यकर्त्याचा आज खऱ्या अर्थाने वाढदिवस. मी त्यांना व्यक्तिशः आणि माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शंतनुभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, परिवार व माता भगिनी, शंतनुभाऊबद्दल सांगायचं म्हटलं, शंतनुभाऊ सगळ्याच कामात अग्रेसर असतात. शंतनुभाऊंना मी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. निवडणुका येत राहतात, जात राहतात. वाढदिवस आपला दरवर्षी साजरा होतो, परंतु हा वाढदिवस विशेष काही सांगून जातो का येणाऱ्या भविष्याची नांदी राजकारणाची असेल, सामाजिकरणाची असेल. शंतनुभाऊ अहोरात्र समाज आणि राजकारणाच्या मध्ये येत असतात, जात असतात सगळ्या ठिकाणी. चांगलं नेतृत्व पाहिजे असेल तर नक्कीच हे सगळे तुमच्यासाठी खंबीरपणे उभे राहतील. आणि आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त मी तुम्हाला खूप खूप भरभरून शुभेच्छा देते, कारण आजचा कार्यक्रम हा माझ्या माहेरचा कार्यक्रम आहे. मी ते आवर्जून सांगते. मान्यवर
समोर उपस्थित असलेले शंतनूवर व शिंदे कुटुंबियावर प्रेम करणारे हा विशाल जनसमुदाय. शंतनुभाऊ शिंदे श्रद्धा लॉन्स हॉटेल गोदावरीचे मालक. सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यात तन मन धनानं सहभाग, धार्मिक प्रवृत्तीचे सदाचारणी व्यक्तिमत्व, साधू संतांची सेवा, कुणाच्याही मदतीला तन मन धनानं धावून जाणं, परिसरात एक आदर्श व्यक्ती म्हणून परिचित. पोस्ट अँड टेलिग्राम खात्यामध्ये 25 वर्ष सेवा करून सेवानिवृत्ती घेतली. पंचवटी, गणेशवाडी, कृष्णनगर प्रभाग क्रमांक 3 मध्ये जनसंपर्क मोठा आहे. सत्यशोधक माळी समाजाचे उत्कृष्ट वधूवर मेळावे हे शंतनुभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होतात. सर्व मेळावे उल्लेखनीय आणि उत्कृष्टपणे संपन्न होत आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखाला, संकटामध्ये मदतीचा हात देणारे शंतनुभाऊ शिंदे यांचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात मोठ्या प्रमाणात समाज बांधव, हितसंबंधी, मित्रपरिवार, नातेवाईक आणि राजकीय क्षेत्रासह सर्व क्षेत्रातील नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. त्यांचे अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं प्रमुख मान्यवरांनी त्यांचे तोंड भरून कौतुक करत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीद्वारे निवडणूक लढवावी अशा शुभेच्छा दिल्या. बुके, शाल, श्रीफळ, केक अशा सर्वच पारंपरिक पद्धतीनं वाढदिवस उत्साहात, आनंदात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आपल्या नाशिक नगरीमधून आलेले संत महात्मा, तसेच राजकीय नेते, काही अधिकारी वर्ग, पत्रकार बंधू आणि सगळेच माझे मित्रपरिवार, नातेवाईक सगळे आले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचं असंच प्रेम राहो अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये दिगंबर धुमाळ, गिरीश बच्छाव, भास्कर जेजुरकर, अजय बागुल, ऋषिकेश चौधरी, भगवान काथार, मामा राजवाडे, गौरव गोवर्धने, विजय राऊत, उल्हास धनवटे, योगेश कमोद, संतोष कमोद, जयश्री काठे, राजेंद्र शिंदे, माधव बच्छाव, रमेश गायकवाड, नितीन जाधव, सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय भोसले माऊली यांनी केले. आभार गिरीश बच्छाव यांनी मानले. शंतनूजी शिंदे यांचा आज वाढदिवस आज आपण इथे मोठ्या प्रमाणात साजरा करीत आहोत. या वाढदिवसाला आमच्या विनंतीला मान देऊन, शंतनू भाऊ यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व इथं उपस्थित झालात. मी सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्था वधूवर सूचक मंडळावतीनं व शिंदे परिवारावतीनं आपले फार फार आभारी आहोत.